यानंतर पुढच्या महत्त्वाच्या काही बातम्या बघूया आपण। भोंदू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपतीये, त्यामुळे खरातला आज नाशिक कोर्टात हजर केलं जाणार आहे। गेल्या 13 दिवसांपासून एसआयटी कडून अशोक खरातची चौकशी सुरू आहे। आतापर्यंत खरातवर 11 गुन्हे दाखल झालेले आहेत। काल चौकशीसाठी खरातच्या मुलाला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेलं होतं, तर खरातच्या पत्नीवर सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे। मात्र पत्नी कल्पना खरात ही कालपासून फरार असल्याचीही माहिती मिळतेय। आजच्या होणाऱ्या घडामोडींसंदर्भात माहिती आपण जाणून घेऊया। नाशिकचे आपले प्रतिनिधी महेश महाले सध्या आपल्या सोबत आहेत। महेश, एकीकडे आज अशोक खरातची पोलीस कोठडी संपतीये, त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे, तर काल रात्रीच्या महत्त्वाच्या घडामोडी त्या म्हणजे खरातच्या मुलाला ताब्यात घेतलं गेलेलं आहे, त्याची पत्नी अजूनही फरार आहे। तिचा शोध नेमका कशा पद्धतीने घेतला जातोय आणि आजच्या सुनावणीच्या संदर्भात त्याला कोर्टात हजर करण्याच्या संदर्भात नेमकं काय होणार आहे? अजिंक्य, अगदी खरं आपण जर बघितलं असेल तर अशोक खरात याची पोलीस कोठडी आज संपणार आहे आणि आज त्याला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। मात्र त्या अगोदर जर काल नाशिक मधल्या घडामोडी जर बघितल्या तर त्या अधिक धक्कादायक होत्या, कारण काल शिर्डीमध्ये खरं तर अशोक खरात याची पत्नी विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि यानंतर शिर्डी पोलिसांचं पथक हे खरं तर कल्पना खरात यांना घेण्यासाठी आलेलं होतं। दुसरीकडे एसआयटीचं महिला अधिकाऱ्यांचं पथक देखील अशोक खरात याच्या घरी गेलेलं होतं, मात्र कल्पना खरात या फरार असल्याची माहिती ही त्यांना मिळाली। मात्र त्यांनी त्यांच्या बंगल्याची झाडाझडती घेतली, यामध्ये त्यांचा मुलगा हर्षवर्धन खरात हा लपून बसलेला मिळून आला। त्यानंतर त्याला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेले। एकूणच अशोक खरातचे जर कारनामे बघितले तर नवनवीन कारनामे हे त्याचे समोर येताना आपल्याला बघायला मिळत आहे। आज त्याला कोर्टात हजर करण्यापूर्वी त्याला आणखीन जास्त दिवसाची पोलीस कोठडी मिळावी यासाठी सबळ पुरावे गोळा करण्यासाठी खरं तर एसआयटीची जी कामगिरी आहे ती सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। काल जवळपास 6 तासांची चौकशी अशोक खरातची करण्यात आली। त्याच्यासोबत त्याचा सीए, त्याचबरोबर ईशानेश्वर मंदिरातील पुजारी आणि एका सराफ व्यावसायिकाची देखील चौकशी करण्यात आलेली, कारण याच सराफ व्यावसायिकाकडनं तो तांब्याच्या ज्या अंगठ्या होत्या तो बनवून घेत होता, त्याला सोन्याचा मुलामा देऊन त्या भाविकांना देत होता आणि बड्या किमतीने ते विकत होता, अशी ही फसवणूक होती। त्यामुळे सराफ व्यावसायिकाची एकीकडे चौकशी करण्यात आली, दुसरीकडे त्याचे आर्थिक व्यवहार बघणारा त्याचा सीए ललित पोपळे याची देखील चौकशी करण्यात आलेली। त्याचं एवढं मोठं साम्राज्य, कोट्यवधींची मालमत्ता ही कशी गुंतवणूक आली, त्याचा आर्थिक सोर्स काय होता याची माहिती ललित पोपळेकडनं घेण्यात आली आणि ईशानेश्वर मंदिरामध्ये कोण कोण पूजेसाठी येत होते याची माहिती ही पुजाऱ्याकडनं घेण्यात आली। एकूणच या सगळ्या चौकशीनंतर आज त्याच्या संदर्भातले सबळ पुरावे हे एसआयटी कडनं आणि तपास यंत्रणांकडनं न्यायालयात सादर केले जातील आणि अशोक खरात याची पोलीस कोठडी वाढवून देण्याची जी मागणी आहे ती खरं तर तपास अधिकाऱ्यांकडनं करण्यात येणार आहे। मात्र आतापर्यंत जर आपण बघितलं असेल तर सुरुवातीला त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली होती, नंतर 5 दिवसांची, नंतर 3 दिवसांची अशी पोलीस कोठडी, एकूण 14 ते 15 दिवसांची त्याची पोलीस कोठडी पूर्ण झालेली। त्यामुळे आणखीन पोलीस कोठडी आता न्यायालय देते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे, कारण न्यायालय आता सबळ पुराव्यांच्या आधारे खरं तर आजचा निकाल देऊ शकतंय। एसआयटी किंवा तपास यंत्रणा कशा पद्धतीचे पुरावे हे सादर करते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। तर दुसरीकडे अशोक खरातचे वकील नेमका कोर्टामध्ये कसा युक्तिवाद करता आणि काय मागणी करतात हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे, कारण गेल्या वेळेसच्या तारखेत तपासी यंत्रणांनी सांगितलं होतं का अशोक खरात हा तपासाला सहकार्य करत नाही। त्यामुळे आता 3 दिवसांच्या कोठडीमध्ये तपासी यंत्रणांनी काय महत्वाची माहिती गोळा केलेली आहे ते खरं तर न्यायालयासमोर ठेवणं त्यांना बंधनकारक असणार आहे। त्यामुळे आजच्या सुनावणीमध्ये काही महत्त्वाच्या बाबी समोर येऊ शकतात असं दिसतंय। पोलीस कोठडी वाढवून मिळणार खरातला का काही वेगळा निर्णय समोर येणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असेल। महेश, या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं घेतच राहू। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।